शेतकरी मित्रो नमस्कार, राम राम, जय शिवराय. मी आपला कृषी मित्र विठ्ठल मुके स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आपण जो हा मक्याचा प्लॉट पाहतो ना मित्रांनो, हा मक्याचा प्लॉट आपण लागवड केलेला आहे 5 जानेवारी 2026 रोजी आपण कपाशीचं पीक काढून यामध्ये ही लागवड केलेली आहे. आणि त्यानंतर पाहू शकता एकदम आपण घन लागवड अशी मक्याची केलेली आहे. आणि आपल्याला जी हे ग्रीनरी दिसते ना मित्रांनो, आपण पाहू शकता कुठंही प्लॉटमध्ये जर पाहिलं ना एकदम बेस्ट मका आहे. आणि शेतातल्या सर्वात हलक्या जागेवर आपण उभं आहे. इकडे जर पाहायला गेलं ना तर मक्याची हाईट बऱ्यापैकी डोक्याच्या वर गेलेली आहे आणि ग्रीनरी देखील खूप छान आहे. आपल्याला विचार पडलेला असेल की बरेच जण मके लावतात, मक्यामध्ये ग्रीनरी येत नाही, पिवळेपणा राहते, वाढ होत नाही. तर याचं राज काय आहे बा, याचं काय ज्याला आपण म्हणू शकतो की हे कशामुळे शक्य झालं, तर मी आपणास सांगू इच्छितो. मी या मक्याला फक्त 2 वेळा खतं दिलेले आहे आणि जवळजवळ 3 स्प्रे काढलेले. तर 2 वेळा खतं दिल्यानंतर प्रत्येक खतामध्ये एकरी 1 किलो याप्रमाणे मी मल्टीप्लायरचा यामध्ये वापर केलेला आहे. आणि 3 फवारण्याच्या कीटकनाशकबरोबर मी केलेल्या होत्या, त्याच्यामध्ये देखील आपण 2-3 वेळा मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. तर त्याचा प्रति लिटर 1 ग्रॅम म्हणजे 15 लिटरला 15 ग्रॅम, 20 लिटरला 20 ग्रॅम याप्रमाणे आपण पंपानुसार फवारणी करू शकता. माझा 15 लिटरचा पंप होता, तर मी 15 ग्रॅम पंपाला घेऊन फवारणी केलं आणि 2 वेळा खतामध्ये मिक्स करून दिलं. आणि जानेवारीतील मका एवढा जबरदस्त ग्रीनरी, हाईट, पानाची काळोखी, पानाची जी रुंदी आहे पाहू शकता आपण, एकदम जबरदस्त आहे. तर पुन्हा एकदा म्हणायला हरकत नाही, मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट. आपल्याला महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर कुठंही मल्टीप्लायरची डिलिव्हरी पाहिजे असल्यास किंवा तुम्हाला आमच्यासोबत जर काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक आहे 960495 6995. धन्यवाद. जय जवान, जय किसान.